नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि प्रत्येकाला वाटलं की आता राष्ट्रवादी जी काही धुरा असेल ते आपल्या घशात येईल, आपल्या हातात येईल. यामध्ये तटकरे सुद्धा मागे नव्हते आणि पटेल सुद्धा मागे नव्हते. यांना सुद्धा चांगलंच माहीत होतं, जर आज आपल्याकडे राष्ट्रवादी आली तर इथून पुढचे जे काही सूत्र असतील, मुख्यमंत्री पदाचे जे काही सूत्र असतील, नेत्यांचे जे काही फंड असतील आणि नेत्यांच्या हालचाली असतील, ते सगळे आपल्या हातात असणार आहे. हे चांगलंच तटकरे आणि पटेल यांना माहीत होतं. परंतु काकासुद्धा काही सामान्य नाहीत. काकाला सुद्धा चांगलंच कळालं होतं, तटकरे पटेल आपल्या घशात राष्ट्रवादी पक्ष घालतील, म्हणजेच अजितदादा पवार यांचा पक्ष घालतील, हे चांगलंच कळालं होतं. त्यानंतर चर्चा सुरू झाल्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा पद्धतीच्या त्या चर्चा होत्या. ह्या चर्चा काही सहजासहजी घडल्या नाहीत. ह्या सगळ्या घडवून आणण्याचं काम शरद पवार यांच्या माध्यमातून झालं होतं, त्यांच्या नेत्याच्या माध्यमातून झालं होतं. एरवी काय अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर त्या घरावरती जे काही दुःखाचं सावट होतं ते काही शरद पवार यांना माहीत नव्हतं का? शरद पवार यांना चांगलंच माहीत होतं, जे पवार घराण्यावरती आज दुःखाचं डोंगर आहे आणि आज जनतेवरती डोंगर आहे, त्यातून कुठंतरी ह्या आपण चर्चा बाजूला ठेवल्या पाहिजेत, हे निश्चितच त्यांना माहीत होतं. परंतु ह्या चर्चा घडवून आणण्यामागे सुद्धा एक कारण होतं. जे आज सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलेले आहे ते काकाच्याच आशीर्वादामुळे देण्यात आलेले आहे. कारण तर ह्या गोष्टी जर घडवून आणल्या नसत्या, चर्चा जर सुरू झाल्या नसत्या, तर तटकरे आणि पटेल ते त्यांचा डाव टाकत होते आणि त्यानंतर सुमित्रा पवार यांना कुठंतरी घरची बाजू सांभाळता आली असती. त्या ठिकाणी त्यांना जे काही त्यांच्या पक्षाचं पद असेल ते देण्यात आलं असतं आणि जे काही उपमुख्यमंत्री पद आहे ते तटकरे किंवा पटेल यांना देण्यात आलं असतं. काकाला माहीत होतं, जर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी या पटेल आणि तटकरे यांच्या घशात जर गेली तर परत हे जे काही समीकरण असेल ते जोडणं अवघड होईल. त्यानंतर जे काही दोन राष्ट्रवाद्या एकत्र येतील ह्या चर्चासुद्धा थांबल्या गेल्या असत्या आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कधीही आल्या नसत्या. ते आज जे काही पटेल असतील आणि तटकरे असतील त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समजत असेल. काल तटकरे यांची मी एक बाईट बघितलेली आहे आणि त्यांनी सांगितलं जी24 तास सोबत चर्चा घडत असताना त्या ठिकाणचे पत्रकार नेहमीच विचारत होते की तुम्ही आता एकत्र येणार का? यामागे जे काही राष्ट्रवादी असेल, अजितदादा पवार असतील, ते असताना काही चर्चा झाल्या होत्या का विलीनीकरणाच्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या? परंतु तटकरे या विषयावरती बोलायला तयार नव्हते. ते म्हणत होते जी काही गोष्ट असेल ती ज्यांनी सुरू केली त्यांना ती सांगावी, त्यांनीच ती बोलून दाखवावी. कारण तर विलीनीकरणाच्या जे काही चर्चा असतील ते काय आम्ही घडून आणल्या नव्हत्या. जे काही आणल्या असतील ते राष्ट्रवादीच्या म्हणजेच अजितदादा पवार यांच्या जे काही काका आहेत त्या काकांच्या माध्यमातून घडवून आणण्यात आलेल्या होत्या. आम्ही ती काही गोष्ट पुढे काढली नव्हती आणि आमच्यासमोर अशी कधीही गोष्ट घडली नाही, हे सुद्धा तटकरे यांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु हे आपल्याला त्यांची बोलण्याची शैली असेल आणि त्यांचे हावभाव असतील ते आपल्याला समजत असतील. कारण तर जी राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पाठीमागे आपल्याला सांभाळण्याचा अधिकार मिळेल, आपल्याला पद मिळेल, त्या ठिकाणी जे काही पक्ष असेल ते आपल्या घशात येईल, अशी जी काही भावना होती ती काकाने उधळून टाकलेली आहे. आणि सुमित्रा पवार ते जरी आज नाराज असतील किंवा जे काही सूत्र असतील ते काकाने हलवलेले असतील, सुमित्रा पवार यांना कधीही त्यांची समजूत काढू शकतात ते काका. त्यानंतर पार्थ पवार असतील, अजितदादा पवार यांचे दोन्ही मुलं असतील, त्यांची समजूत काढण्याचं काम हे काकाच्या माध्यमातून कधीही केलं जाईल. आणि त्यानंतर जी काही राष्ट्रवादी भाजपच्या घशात जाईल, तटकरे आणि पटेल यांच्या घशात जाईल, त्याला वाचवण्याचं काम हे काकाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि जे काही आज सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलेले ते देखील काकाच्या आशीर्वादामुळे देण्यात आलेले, अशी सुद्धा भावना आहे. याच्यावरती तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.